एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील, तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत. बघा, गणित दिलेलं आहे. एका टाकीचा भाग 3/4 भाग पाण्याने भरलेला आहे. जर 8 लिटर पाणी अधिक ओतले, तर त्या टाकीचा 4/5 भाग पाण्याने भरला असता. त्या टाकीत एकूण किती लिटर पाणी मावेल, असा प्रश्न आहे. बघा, अशा टाईपचं गणित आलं, तर तुम्ही काय करायचं आहे, बघा, ह्याच्यामध्ये 3/4 भाग आहे. ज्याच्यामध्ये काय केलं आपण, 8 लिटर पाणी टाकलं आहे. ठीक आहे. आणि किती झाला आहे तो भाग, 4/5 झाला. बघा, जे छेद असतो हा तुमचा पूर्ण भाग असतो, की एवढी क्षमता असू शकते टाकीची. ठीक आहे. जो छेद आहे ती टाकी तुमची पूर्ण असणार. पण ह्या केसमध्ये काय होतं, की टाकीची क्षमता बघा, इथे 4 असते, इथे 5 होते. तर टाकीची क्षमता ही समान असणार आहे. म्हणजे जो भाग असेल तो समान करून घ्यायचा आहे तुम्हाला. तुम्ही काही मानू शकता. या दोघांच्या पाड्यामध्ये येणारी कोणतीही एक संख्या मानू शकता. आपण काय करूया, की या दोघांचा गुणाकारच ती संख्या मानूया. म्हणजे 20. म्हणजे कसं सोपं पडेल, की 20 युनिट काहीतरी टाकी आहे. ठीक आहे. टोटल टाकी आहे ही 20 युनिटची. आता काय म्हणणं आहे त्यांचं, की जर 20 युनिटची टाकी आहे, ठीक आहे, आपण समजलं की ही 20 युनिटची टाकी आहे. 3/4 नसून फर्स्ट पार्टमध्ये बघा, 3/4 पार्ट नसून ही टोटल 20 लिटरची टाकी आहे. तर 20 लिटरची टोटल टाकी असं समजलं, तर 20 लिटरची टाकी करण्यासाठी मला इथे कितीनं गुणावं लागेल, तर इथे गुणावं लागेल 5ने. कारण की हे 20 बनवायचं मला, टोटल टाकीचा भाग मला 20 बनवायचा. तर वरती पण काय करेल मी, 5ने गुणेल. म्हणजेच कितीने झालं, तर ही पहिली जी टाकी होती पहिल्या भागामध्ये, ती होती किती, 15 युनिटची. ठीक आहे. आता ज्यावेळेस मी सेकंड युनिट घेतला, त्याच्यामध्ये किती भाग आहे सेकंड टाईममध्ये, टोटल होते 20 युनिट करायचं आहे मला. तर मी इथे काय करेल, 4ने मल्टिप्लाय करेल. म्हणजेच माझा हा भाग किती होईल, पूर्ण टाकीचा भाग समान करून घेतला मी. बघा, हा 20 झाला, हाही 20 झाला, म्हणजेच हा 20 भाग झाला. तर इथे 4ने गुणलं छेदाला, म्हणून मला काय करायचं आहे, अंशाला सुद्धा 4ने गुणायचं आहे. तर इथे किती झालं, 16 युनिट. म्हणजे पहिले माझ्याकडे 15 युनिट होतं, आता काहीतरी 1 युनिट पार्ट मी टाकला आहे, तर माझं टाकी किती भरली आहे, 16 युनिट भरली आहे. कशापैकी, तर 20 युनिटपैकी. बघा, परत एकदा सांगतो, जो छेद असतो, जो छेद आहे आपला, तो टाकीचा पूर्ण भाग मानायचा असतो नेहमी. बघा, परत थोडंसं एक्सप्लेन करतो. इथे काय होतं, 3/4 भाग होता आणि इकडे होता 4/5 भाग. जो टाकीचा छेद आहे तो मानायचा पूर्ण भाग. या केसमध्ये आपण 4 मानला, ह्या केसमध्ये 5 मानला. पण टाकी काय आहे, टाकी चेंज झालेली नाही आहे. त्याच्यामुळं हा जो भाग आहे हा समान करून घ्यायचा, कारण की हे समान टाकी असणार आहे. म्हणून आपण काय करायचं, इकडे 5ने गुणायचं, म्हणून वरतीसुद्धा 5ने गुणायचं. ह्याला 20 करतोय आपण, म्हणून ह्याला 5ने गुणलं, तर वरतीसुद्धा 5ने गुणलं. म्हणजेच पहिल्या टाकीमध्ये पहिले किती युनिट पाणी होतं, तर टोटल टाकीची क्षमता घेतली आपण 20 युनिट. बघा, पूर्ण टाकी घेतली आपण किती, 20 युनिटची. युनिट म्हणजे काय, एकक, काही पण एक भाग. ही 20 भागाची टाकी होती, किंवा आपण समजूया की 20 पार्टची भाग होती. मी युनिट लिहायची काही गरज पण नाही आहे पाहायला गेलं तर, पण तुम्हाला समजावं म्हणून लिहिलं, की लिटर न घेता एकक लिहिलं आपण. ठीक आहे. इथे किती झाला, 15ची झाली. पण काहीतरी पार्ट ॲड केला, तर टाकी ऑलरेडी 20चीच आहे. छेद समान करून घेतला आपण, म्हणजे 20 पार्ट टोटल केला. तर इथे 4ने गुणला, म्हणून अंशाला सुद्धा 4ने गुणायचं. तर पहिले कितीची होती, 20ची टाकी होती, आताही 20चीच आहे. टाकीची कॅपॅसिटी बदलली का, नाही बदलली. पण पहिले काय झालं, की 15 युनिट होता, आता त्याच्यामध्ये 1 भाग पाणी टाकलं. तर 1 भाग पाणी न टाकता आपण किती टाकलेलं आहे, 8 लिटर पाणी टाकलेलं आहे. आणि तुम्हाला काय विचारलं, की टाकी पूर्ण पाण्याने भरलेली असेल तर किती लिटर पाणी मावेल, तर टाकी आहे 20 युनिटची, तर 20 युनिटच पाणी मावेल ना. तर 20 बरोबर किती, 1 भाग ॲड केला आपण. बघा, 1 भाग ॲड केला, त्यावेळेस तो 16 युनिट झाला. तर 1 भाग बरोबर 8 लिटर. तर 20 बरोबर किती, तर इथे काय करायचं आहे आपल्याला, तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजेच किती, x बरोबर 8 गुणिला 20 भागीला 1. लिहा, काय नका लिहू, काय फरक नाही पडत. तर 8 गुणिला 20 किती होतं, तर 160 लिटर. एवढं तुमचं उत्तर येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. जर तुम्हाला आमच्या या व्हिडिओ सिरीज आवडत असतील, तर आपण फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सिरीज सुरुवात केलेली आहे.
म्हणजे इथे सिंगल गणित आहे, तिथे तुम्हाला फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज अवेलेबल राहतील. ठीक आहे. तर हे चॅप्टर वाईज व्हिडिओज जे आहेत हे फक्त मेंबर्सवाल्यांना अवेलेबल आहे. तर हे तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, यूट्यूबच्या मेंबरशिप म्हणजे यूट्यूबला माझ्या चॅनलवरती व्हिजिट दिल्यानंतर तिथे व्हिडिओ, शॉर्ट आणि मेंबरशिप असं एक पॅनल दिलेला असतो. त्या मेंबरशिप पॅनलवरती क्लिक करा. तिथे कोणते व्हिडिओज अवेलेबल आहेत ते तुम्हाला कळेल. आणि मेंबरशिप जर तुम्हाला घ्यायची असतील तर सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागतं. सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन बटन ओपन होतं. हे जॉईन बटनावरती क्लिक केलं तर फक्त 59 रुपयामध्ये हे सर्व व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि तुम्हाला तुमचे डाऊट्स मला पाठवायचे असतील तर तुम्ही मला डायरेक्ट टेलिग्राम ग्रुप आहे आपला @गणित1 असं टेलिग्राम ग्रुप आहे, असं सर्च करा. त्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला तुमच्या डाऊट्सचं सोल्युशन पाठवलं जाईल जर व्हिडिओज अवेलेबल असतील तर. धन्यवाद.